नमस्कार. द कम्युनिस्ट टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज दिनांक 22 जानेवारी 2025 बुधवार रोजी पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड यांच्या वतीने आयोजित कायद्याविषयक जनजागृती शिबिर राबवण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्रीमती DM जज मॅडम व श्रीमती सीमा जोहिरे मॅडम, सरकारी अभियुक्ता नांदेड कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री संजय वारकड साहेब, तहसीलदार नांदेड व आयोजक माननीय परमेश्वर कदम साहेब, सिंघम पोलीस निरीक्षक वजीराबाद पोलीस ठाणे नांदेड व वजीराबाद पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने पार पडला. मी प्रास्ताविक करण्याची विनंती मी श्री परमेश्वर कदम साहेब यांना करतो. वजीराबाद पोलीस स्टेशनच्या वतीने प्रमुख मान्यवर व्यासपीठावरील, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व आमचे पत्रकार बांधव, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थी मित्र, पोलीस पाटील सर्वांचं मी पहिल्यांदा शब्दसमूहानं स्वागत करतो. आज पोलीस स्टेशन वजीराबाद यांच्या वतीनं एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात येतात. 1 जुलै 2024 पासून आपल्या देशामध्ये 3 नवीन कायदे अस्तित्वात आलेले आहेत. त्या संदर्भात थोडक्यात जनजागृती व्हावी, या कायद्याचा थोडक्यात परिचय व्हावा. वाचूनही परिचय होतो, परंतु तज्ञाच्या तोंडून आपण त्यांचे काय भूमिका आहे, कायद्याविषयी काय सखोल मार्गदर्शन व्हावं, या उद्देशाने हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रथम मी या ठिकाणी मार्गदर्शक ॲडव्होकेट पठाण साहेब, त्याचप्रमाणे APP सरकारी वकील सीमा जोहिरे मॅडम, ॲडव्होकेट वैद्य साहेब, ॲडव्होकेट सरकारी वकील APP सुरभी जयस्वाल मॅडम, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट HV संतान सर, ते सूत्रसंचालक पण उत्कृष्ट आहेत. या सर्वांचं मी या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक आहेत, त्यांचं स्वागत करतो. आणि या कार्यक्रमासाठी नुकतेच 2 मिनिटांमध्ये तहसीलदार वारकड साहेब अध्यक्षस्थान स्वीकारतील, त्यांचंही आल्यानंतर स्वागत करण्यात येईल. कायद्याची आपल्याला आवश्यकता का निर्माण, एक सांगतो. प्रत्येक कायदा आयडियल असतो, काळाच्या नुसार सुसंगत असतो, परंतु काळामध्ये बदल होत जातात आणि बदललेलं समाज जीवन, बदललेली परिस्थिती याला अनुसरून त्यामध्ये बदल करणे आवश्यक असते. कारण बदल हा खरं म्हणजे जिवंतपणाचं लक्षण असतं, साचलेलापणा नसतो. त्यामुळं हे बदल कायदेशी जरी सुरुवातीचे 150 वर्षापासून आपण कायदे वापरत आहोत, IPC होते, त्याचप्रमाणे CRPC होते, परंतु आपल्या आज गरज त्याची निर्माण का झाली? कारण बदल हा आवश्यक असतो. सांगितलं की जुन्या कायद्यामध्ये उदाहरणार्थ स्त्री आणि पुरुष या दोघांचाच विचार होता, परंतु त्यामध्ये तृतीयपंथीयाचा विचार नव्हता. ते देखील एक समाजाचे घटक आहे, हा विचार नव्हता. जुन्या कायद्याच्या त्रुटी लक्षात आल्या, त्या त्रुटी दूर करून संपूर्णपणे मेक इन इंडियासारखं भारतीय त्याला टच असलेलं आणि संविधानाप्रती 100% संविधानानुसरूनच असणारे कायदे तयार करण्याची गरज निर्माण झाली. त्यानुसार भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम ह्या कायद्याची निर्मिती करण्यात आली. त्याचप्रमाणे जुन्या कायद्यामध्ये सुटसुटीतपणा नव्हता, जो ह्या कायद्यामधून साध्य केला गेला. उदाहरणार्थ महिलांचे कायदे होते, 376 एका ठिकाणी, 354 दुसऱ्या ठिकाणी, परत 509 आणखी 4थ्या ठिकाणी. सुसूत्रीकरण आवश्यक होतं की महिलांविषयीचे कायदे एका ठिकाणी असावेत, शरीराविरुद्धचे कायदे एका ठिकाणी असावेत. चोरी या संदर्भातील काय या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांचं आगमन झालं आहे, तर शब्दसमूहाने टाळ्यांच्या स्वागत करावं. माननीय तहसीलदार सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय स्थान स्वीकारावं. आणि ह्या कायद्याची यातून निर्माण झाली, मग या कायदेशीर कायदे नवीन आहेत, त्याचे आपल्याला जनजागृती होई, प्रसार व्हावा, या उद्देशानं ही छोटीशी कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. याप्रमाणे सांगितलं की बरेच स्वतंत्र कायदे होते, उदाहरणार्थ टाळा आला, त्यानंतर मोका आला, परंतु ह्या तरतुदी IPC मध्ये नव्हत्या. त्या तरतुदी मोक्कासारख्याच कठोर तरतुदी गुन्हेगारांसाठी ह्या कायद्यामध्ये भारतीय न्यायसंहितेमध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मध्यंतरी गरज निर्माण झाली, पोक्सोसारखे कायदे आले, त्यातूनच आश्रम बापूसारखे संत जेलमध्ये गेले. म्हणजे काळाच्या सुसंगत कायदे बदलत राहावे लागतात, प्रवाहीपणा आवश्यक असतो. त्या दृष्टीनं
गुन्हेगारांना कठोर कारवाई होण्यासाठी मोक्कासारख्या तरतुदी असणाऱ्या कायद्याच्या तरतुदी ह्या कायद्यामध्ये करण्यात आल्या. त्याचप्रमाणे सर्व कायद्याचं सुसंगत एकत्रीकरण आणि बळकटीकरण करण्यात आलं. त्याचप्रमाणे नागरिकांच्या संरक्षणाची हमी जास्तीत जास्त घटनेला अनुसरून अपेक्षित असलेली नागरिकांच्या सुरक्षेची हमी किंवा नागरिकांच्या स्वातंत्र्याचं संरक्षण करण्याचं काम या कायद्याच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. त्याचा आपल्याला डिटेल मार्गदर्शन प्रमुख वक्ते आपलं करणारच आहेत. त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. तरी सर्वांचं आता पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुढील सूत्रसंचालनासाठी मी सोपवतो. विराजमान आपल्या नांदेड तालुक्याचे तहसीलदार तसेच आमचे सहकारी तसेच वजिराबाद पोलीस स्टेशनच्या APP जोहेरी मॅडम आणि त्यांच्या सहकारी तसेच उपस्थित सर्वांचे आभार मानून मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. मित्रांनो, आपल्याला नवीन कायदा म्हणून आपल्या मनामध्ये भीती बसलेली आहे. नवीन कायदा म्हणजे आहेच काय? जसं जोहेरी मॅडमने सांगितलं की बदल काहीच नाही, फक्त सेक्शन खालचे वर आणि वरचे खाली, या व्यतिरिक्त काही बदल नाही झालेला असं माझंही मत. कारण मित्रांनो, जर पाहिलं पूर्वी 302 आता जो झालेला आहे 103, म्हणजे काय बदल झाला? पनिशमेंट थोड्याशा वाढलेल्या आहेत, बाकी काही बदल झालेला नाही. आता पूर्वी आमच्या गावाकडे असं म्हणायचे की ज्यावेळेस आपण समाजकार्यामध्ये जातो किंवा पाहुणे मंडळीमध्ये जातो तर आपल्याकडे फेटेवाली मंडळी असली म्हणजे आपण मोठमोठ्या म्हणजे प्रतिष्ठित नागरिकांमध्ये किंवा चांगल्या कुटुंबातून आलेत असं समजलं जातं. आता पाहतो आपण काळानुसार बदल झालेला आहे आणि जे फेटे आपण पूर्वी खेड्यापाड्यामध्ये पाहायचो आता ते कुठं दिसत नाही हल्ली. आजही आपल्या कार्यक्रमामध्ये जर पाहिलं तर जे खेड्यामध्ये वापरले जाणारे फेटे होते आता नाहीसे झालेले असं म्हणायला हरकत नाही का? आता ह्या बदलच म्हणायचा का? बदल झालेला नाहीच आहे. कारण बदल होणे हा बदलच नाही असं माझं स्पष्ट मत आहे. का आता गरज काय पडली की नवीन कायदे आणण्याची? आता बरेच इलेक्ट्रॉनिक मीडिया जे आपण मोबाईल वापरतो, इंटरनेट वापरतो, यामधून बरेचसे फ्रॉड असे तयार झालेले आहेत. आपल्याला मेसेज येतो, लिंक ओपन करा, आणि लिंक ओपन केल्याबरोबर आपल्याला आपल्या जे अकाउंटमधले जे पैसे असतील 50,000 असतील, 1,00,000 रुपये असतील, कोणाकोणाचे तर कोटीपर्यंतचा असा आकडा गेलेला आहे. बरं, याला जर आळा घालायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल की इलेक्ट्रॉनिक मीडियावरती कंट्रोल ठेवण्यासाठी तसे कायदे आपल्याला बनावे लागतील. त्यामुळे जे BNSS आहे आणि किंवा एव्हिडन्स ॲक्टमध्ये जे आता नवीन तरतुदी आणल्या त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स या गोष्टीला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आज आपण काय म्हणतो की आपल्याकडे कागदपत्री पुरावा काय? आता ही पहिलीची कन्सेप्ट होती, पण आता कागदपत्री पुरावाची गरजच नाही. तुमच्या मोबाईलवरून जे मेसेज सेंड केलेला आहे किंवा तुम्ही जी लिंक ओपन केलेली आहे तो सुद्धा एक एव्हिडन्सच आहे. असं कायदा असं म्हटलं की तुम्हाला डॉक्युमेंटरी पुरावा देण्याची गरज नाही. तुम्ही जर मेसेज दाखवला किंवा तुमच्या ज्या मोबाईलमधून जे मेसेज आला किंवा लिंक ओपन केली ते मोबाईल जशा तसं कोर्टासमोर मांडला तुम्ही तर त्याला सुद्धा एक पुरावा ग्राह्य धरून जी काही योग्यशीर कार्यवाही आहे जी आरोपी विरुद्ध ती सुद्धा केल्या जाईल. त्यामुळं असा काही बदल झालेला नाही. त्यामुळं जे कायद्यांची जी आपल्या मनात भीती आहे की खूप बदल झालेला आहे आणि बदल हा आपल्या संस्कृतीला आणि किंवा आपल्या ज्या विकसित देशामध्ये राबवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण